नमस्कार. आत्ताचे जे हिंदू सण आहेत सगळे, ते सण म्हणजे आपले सगळे सेलिब्रेशन आणि पार्टी मूडवाले झाले. त्यातलं पावित्र्य, त्यातला हेतू, त्यातनं होणारा बोध काय, कशासाठी सण आहे? पार्टी करायला. या शास्त्रांनी का पार्टी करायला सांगितली नाही. आपले सगळे सण हे पार्टी मूडवाले झालेले. म्हणजे जे पब मध्ये जाऊन करतो किंवा 31 डिसेंबरला जे करतो ते आम्ही नवरात्रीला, चतुर्थीला, काय म्हणा, जन्माष्टमीला करतो किंवा होळीला करतो. बघा तुम्ही, चतुर्थी बघितली, काय असतं, 10 दिवस डीजे असतो. म्हणजे रस्त्यावर तो आणायचा गणपती, भिंतीवर स्पीकर लावायचे, दिवसभर नुसतं गाणी लावायची, नाचायचं, दारू पिऊन नाचायचं आणि बाकीच्यांना त्रास. नवरात्री काय असते, जे पब मध्ये चालतं नृत्य, ते नृत्य गरबाच्या नावाखाली किंवा देवीच्या नावाखाली चालतं. आणि तरुण पिढी काय करते नवरात्रीत सगळ्यांना माहिती. हे आमचा सण. होळी म्हणजे प्रॉपर रेन डान्स असतात. पब असे बुक होतात, तिथे रेन डान्स असतो आणि दारू असते. म्हणजे प्रत्येक सणात एक दारू ही कॉमन झालेली. आणि आम्ही म्हणायचं गर्व से कहो हम हिंदू आहे वगैरे. आणि याच्यात तरुण पिढी जबाबदार आहे, नो डाऊट. पूर्वी हे 50 वर्षापूर्वी कदाचित हे असं नसेल. आज आम्ही तरुण पिढीने हे सगळं डीजे, दारू, नॉनव्हेज वगैरे काय वाटेल ते सगळं सणात आणलेलं आहे. त्यामुळे सणांचा हेतू काय, बोध होणं काय, हे आम्हाला माहितीच नाही. आणि आम्हाला वाटतं आम्ही खूप परंपरा टिकवतो. त्याला परंपरा टिकवणं म्हणत नाही, ह्याच्यातनं आम्ही नॉनसेन्स व्हॅल्यू किंवा न्यूसेन्स व्हॅल्यू जन्माला घालतोय पुढच्या पिढीसाठी, जे चालणार नाही. ज्यातनं आमचा राष्ट्र आणि आमचा धर्म धोक्यात आहे. परंपरा पुढे कधी जाते, ज्याला आपण म्हणतो ना परंपरा पुढे गेली, म्हणजे जेव्हा नॉलेज, जे काय शास्त्राने ज्ञान दिलंय, बोध दिलाय, तो जेव्हा पुढच्या पिढीला जातो आणि पुढची पिढी ते करते, त्याला म्हणतात परंपरा टिकवणे. म्हणजे ऍज अ आर्टिस्ट म्हणून मी सांगतो, मी तबला वादक आहे. गुरुनी मला विद्या दिली, ज्ञान दिलं, रोजच्या रोज त्याची उपासना आहे, थोडी का होईना. बोले मी 15 मिनिटं वाजून किंवा तासभर वाजून, त्याचा रोज रियाज असतो. जे शिकवलंय त्याचा रियाज करणे आणि पुढच्या जनरेशनला ते नॉलेज देणे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्म येतं, निष्ठा येते, ते करणं, रियाज केला पाहिजे, तर तो कलाकार. मी परंपरा पुढे नेणं म्हणजे असे तबला रोज सकाळी असं ठेवायचा देवघरात, 4 फुलं व्हायची, एक उदबत्ती लावायची, गुरूंच्या फोटोला नमस्कार करायचा आणि म्हणायचं बघा किती परंपरा टिकवतोय. हे परंपरा टिकवणं हे एक पार्ट झाला, याला व्हॅल्यू 5%. 95% व्हॅल्यू कधी आहे की जेव्हा सकाळी उठशील आणि तानपुरा घेऊन गायला बसशील किंवा रियाजाला बसशील, तबला वाजायला बसशील. म्हणजे जे आपण म्हणतो ना उपासना. प्रत्येक घरी एखादी देवाची उपासक असतात. आम्ही रामाचे भक्त आहोत, आम्ही कृष्णाचे भक्त आहोत, आम्ही दुर्गा देवीचे भक्त आहोत. प्रत्येक देवतेचं आपलं एवढं शास्त्र माने, प्रत्येक देवदेवताचा एक स्तोत्र, एक मंत्र, एक बीज मंत्र, त्याच्या अनुसरून एक अधिक कथा, त्या कथेतून होणारा बोध, अर्थ. प्रत्येक देवीची कथा आहे, प्रत्येक देवतेची कथा आहे. राम म्हणलं की त्याची एक स्टोरी आली, कृष्ण आला की त्याची स्टोरी आली, दुर्गा देवी आली की त्याची ती स्टोरी आली की तुम्ही कसं मारलं शत्रूंना त्याच्या. त्यातनं होणारा बोध, हे सगळं अवेलेबल आहे. तरी आम्ही ते करत नाही. आम्ही ना गोंदवलेकर महाराजांचे भक्त. म्हणजे आम्ही फक्त 17 वेळा जाऊन यायचं गोंदवलेला आणि म्हणायचं आम्ही खूप मोठे भक्त आहे. ही 17 वेळा जाण्यापेक्षा जो माळ घेऊन बसतो, नाम घेत बसतो, जर एकदा घेईल किंवा 10 वेळा घेईल, 100 वेळा घेईल, 100 माळा करेल, पण तो त्याला उपासना म्हणतात. उपासनेचं महत्व कळणं खूप गरजेचं आहे. हल्ली उपासनेचं महत्व कळत नाही. आम्हाला देवाचं करणं म्हणजे नवरात्री आली की ती देवीला सजवायचं, साडी नेसायची, घरी डेकोरेशन करायचं, रात्री नाचायला जायचं. चतुर्थीला हेच करणार. होळीला सुद्धा आम्ही फक्त रंग लावायचा आणि पाणी उडवायचं. हे सण असे कसे? त्यामुळे बाकीच्या धर्मातले लोक समज ऑब्जेक्शन घेत असतील, टीका करत असतील, हसत असतील, निंदा करत असतील, तर ते काय चूक नाहीये. कारण का बाकीच्या धर्मात हे एवढ्या लेवलचं दिसत नाही पार्टी. एक तर त्यांचे सण कमी असतात, वर्षभरातून एकदा करतील. आमचं दर महिन्याला काहीतरी येतं की आमचा डीजे तयारच आहे. सणांची व्हॅल्यू कळली पाहिजे की काय आहे, आणि हे तरुण पिढीला कळलं पाहिजे. पूर्वीच्या काळात हे असं नव्हतं होत, त्याचं एक पावित्र्य टिकत होतं. आज त्याचं पावित्र्य पूर्ण खालच्या लेवलला आलंय.
जे ज्ञान आहे आमच्या धर्मातलं ते ज्ञान पूर्ण खाली आलेलं आहे. तुम्ही समज कृष्ण भक्त असाल असं म्हणत असाल तर तुमच्या हातात भगवद्गीता असली पाहिजे, तर यू कॅन से की आम्ही कृष्ण बघतोय. कारण का कृष्णाने जो बोध दिलाय अख्ख्या जगाला त्याची व्हॅल्यू आधी कळली पाहिजे. जन्माष्टमी करणं आणि नाचणं हे नाहीये. त्याचा उत्सव साजरा करणं ह्याला ठीक आहे, 10% व्हॅल्यू आहे, तुम्ही कराल साजरा, पण त्यातनं होणारं ज्ञान कृष्ण काय तर ते भगवद्गीतेविषयी कृष्ण कसा कळणार आहे? दत्तगुरूंचे भक्त म्हणजे गुरुचरित्रातनं काय बोध होतोय हे कसं कळणार? किंवा दत्त भक्तात तर रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप महत्वाचा आहे. ते देवळात जाणं महत्वाचं नाही, त्याला एक तुम्ही वर्षातनं एकदा जा, की त्याचा उत्सव दत्त जयंती साजरा करणं नाहीये. हे लोकांना कळत नाही. आणि हे सांगितलं गेलं की भावना लगेच दुखवतात, तुम्हाला हिंदूंचं काहीच नाही. बाकीच्या देशातले किंवा बाकीच्या धर्मातले लोक तुम्हाला हसत असतील, असं कसं करतात. सगळ्या धर्मात हे असंच आहे, पावित्र्य टिकलं नाहीये. आमच्या धर्मात त्याच्यापेक्षा आम्ही खाली पावित्र्य आहे, हे लक्षात घ्या. कुठलाही सण जो येतो आहे हिंदू धर्मात तो परंपरेला चिकटून आणि शास्त्राला चिकटून आहे. चतुर्थीचा फार मोठा अर्थ आहे. नवरात्रीचं 9 दिवस पैकी त्यात अन्नपूर्णा देवीचं फार सगळे अन्नपूर्णाची उपासना आहे. कोणाला माहितीच नाही नवरात्री. आम्हाला देवी म्हणल्यावर आम्हाला आधी पहिली लक्ष्मी पाहिजे, बाबा पैसा पाहिजे, पण आम्हाला हे माहितीच नाही. होळीचा खूप मोठा डीप अर्थ आहे. कृष्ण जन्म जेव्हा आपण जो जन्माष्टमी करतो त्याचा फार मोठा अर्थ आहे. किंवा शिवरात्री ही म्हणजे पहिले साधन आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक सणामध्ये साधनाशी आमचा काही संबंधच येत नाही. आमच्या प्रायोरिटी बदलल्या. मुंज केली तर एक सेलिब्रेशन असतं, मोठी मुंज असते. काय हल्ली असते डेस्टिनेशन मुंज. डेस्टिनेशन मुंज करतात पैशाच्या जोरावर, पण त्या मुंजेमध्ये तो गायत्री मंत्र आहे, याची व्हॅल्यू काय आहे? तो मंत्र का वडिलांनी द्यायचा असतो? तो मंत्र का म्हणायचा असतो? सूर्याचंच मंत्राची उपासना लहान वयात जास्तीत जास्त करायची असते, त्याचं कारण काय? हे आईबापांना तरी माहितीये का? नुसते पैसे आहेत म्हणून ती मुंज लावायचे, वाळणं लागायचं, आम्ही परंपरा बघा कशी टिकवतोय. ह्याच्यातनं बोध होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. धन्यवाद.